नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 85 लिंगवाराह व द्वादशी महात्म्य वर्णन. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गति कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भया नरान वै विलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. हे पवित्र नर्मदाष्टक जे त्रिकाळी म्हणतील म्हणजे तिन्ही वेळा, त्यांना कधीही दुर्गती प्राप्त होणार नाही. त्यांना देवांनाही न मिळणाऱ्या शिवलोकाची सहज प्राप्ती होईल. त्यामुळे पुन्हा गर्भवासास येण्याचा रौरव नरक त्यांच्या वाटणीस कधीही येणार नाही. इति मत परमहंस परिव्राजकचार्य स्व श्री गोविंद भगवत पूज्य पादा शिष्यस्य श्री मच्छंगकर भगवत कृती नर्मदाष्टक संपूर्णं नर्मदाष्टक स्तोत्र संपूर्णं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. श्री मार्कंडेय ऋषी म्हणतात, हे राजन, आता लिंगवाराह तीर्थाची यात्रा करावी. ज्या ठिकाणी सर्व देवांचे दर्शन घेतल्याने साधकाचे पाप नष्ट होते. दानवाचा नाश करण्यासाठी भगवंतानी वराह रूप धारण करून नर्मदा तटावरती ते थांबले. येथेच हे लिंगवाराह तीर्थस्थान आहे. येथे रोज स्नान करून शुक्ल आणि कृष्ण द्वादशीस उपवास करून ब्राह्मणांना दान आणि भोजन द्यावे. 12 वर्षे यज्ञ केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते या स्थानी ब्राह्मणांना भोजन दिल्याने प्राप्त होते. मार्गशीर्ष पौष, मार्गशीर्षात कोण? केशव, केशवाचा महिमा. पौषामध्ये नारायण, माघामध्ये माधव, फाल्गुनामध्ये गोविंद, चैत्रात विष्णू, वैशाखात मधुसूदन, ज्येष्ठात त्रिविक्रम, आषाढात वामन, श्रावणात श्रीधर, भाद्रपदात ऋषिकेश, अश्विन पद्मनाभ, कार्तिक दामोदर. याप्रमाणे त्या महिन्यात त्या भगवंताच्या नामाने नामस्मरण करावे. मनाची आणि शरीराची शुद्धता ठेवून पापणी उघडताना सुद्धा खाता पिता उठता बसता अखंड नामस्मरण करावे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता असं सगळ्या ठिकाणी आपण नामस्मरण करावे. भवसागरातून तरुण जाण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. मोठ्या संकटात सुद्धा क्षणभरासाठी श्रीहरी विभक्त होत नाही याचे अवधान असावे. भगवंताप्रती अखंड निष्ठा आणि भक्ती ठेवावी. महाविष्णू सर्व गुणसंपन्न आणि संसारभूषण आहेत. तेच पुण्यरूपी जन्मरूपी वृक्षाचे शुद्ध फलस्वरूप आहेत. ज्याच्या चित्तात भगवंताचा निवास आहे तेच या पुण्यतीर्थ क्षेत्रात स्नान करू शकतात. या ठिकाणी भगवान विष्णूने शत्रूचा विनाश करून वराह रूप धारण केले होते. येथे चंद्र सूर्य ग्रहणात अष्टमी तिथीस मार्गशीर्ष अष्टमीपासून फाल्गुन कृष्ण अष्टमीपर्यंत दोन्ही आयनात पितरांना जल देतात. त्यांच्यावरती भगवान प्रसन्न होतात. संसार सागरात बुडणाऱ्या लोकांसाठी एका नावेप्रमाणे रसातलाच्या मध्यभागी असणाऱ्या चिखलात मग्न असणाऱ्या खुरांनी शेकडो फुत्कार काढणाऱ्या विराट रूपधारी गंभीरनाद करणाऱ्या त्या श्रीहरीस प्रणाम करून स्तुती गावी. असा लिंगवाराह आणि द्वादशी महात्म्य अध्याय पूर्ण झाला आहे. आता हे वराह रूप आहे ना, त्यामुळे त्याचं वर्णनही छान केलं आहे की सागरात बुडणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी एखाद्या नावेप्रमाणे ते रसातळाला गेले ना, रसातळाशी जाता पृथ्वी पाठीवरती घेशी, तेव्हा ते वेद नेले चोरुनी ब्रह्म आणून या देशी. आपल्या दशावताराच्या आरतीमध्ये हे सगळं आहे. तर रसातळाच्या मध्यभागी चिखल आहे. आता चिखल कसला? आपले जे सगळं काय भाव आहेत, क्रोध आहे, छडरिप आहे, त्या सगळ्याचा चिखल आहे. मग तो चिखल आपल्या शेकडो खुरांनी उकरून टाकतो, फुत्कार काढतो. असा तो विराट देहधारी असा तो वराह आहे. आणि अशा त्या श्रीहरीस माझा प्रणाम आहे, कारण तो आपल्याला भवसागरी नेणार आहे. असा हा लिंगवाराह आणि द्वादशी महात्म्य अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे.
याच्या पुढील अध्याय आहे 86 कोटीतीर्थ महात्म्य वर्णन. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजन, पूर्वी देवता वेगवेगळ्या शक्तींनी युक्त असल्या तरी कठोर तप करणाऱ्या दानवाच्या वरदानापुढे त्या फिक्या पडत. परिणामी विजय नेहमी जरी सत्याचा होत असला तरी शक्तीचाही विजय झाल्याचे दृष्टीस येते. विजय दैत्यशक्तीचा झाला की त्यांच्यासाठी स्वामित्व येते, त्यांच्याकडे स्वामित्व येते. देवशक्तीचा विजय झाला की आसुर शक्ती कमी पडून देवता विजयी होतात. अर्थात नेहमी शक्तीचाच विजय होतो. म्हणून दैत्यासमोर देवांना टिकायचे असेल तर देवांची पण शक्ती वाढणे गरजेचे आहे. मग देवांनी पण तप केलं पाहिजे. आधीच्या अध्यायात आले बघा की देवांना कष्ट नकोत, तप करायला नको, नुसतं खायचं प्यायचं, स्वर्गातलं अमृत प्यायचं, नाचगाणं बघायचं. आणि राक्षस कसे कठोर तप करतात आणि नेहमी शंकर आले तर ब्रह्माला प्रसन्न करतात. विष्णूचं तप कमी आहे, कारण पुढे त्या राक्षसांना जे मिळालेले वर आहेत आणि त्यांनी जे त्राहिमाम करून सोडतात सगळ्यांना आणि त्यातून वाचवण्याचं काम हे नेहमी विष्णू करतात. त्यामुळे विष्णूंचं तप हे करायला जात नाही, विष्णूला ते शत्रूच मानतात. मग राक्षस सगळे शैवपंथी, शिवाची पूजा करणारे. आणि बघा, रामाचं गंध उभं, राम विष्णू वैष्णव, आणि रावण हा त्याचा आडवं शिवगंध होतं त्रिपुंड लावलेलं. तर मग आता नेहमी ते दैत्याचाच विजय व्हायचा, कारण ती शक्ती आणि असुरांच्या पुढे देवांची शक्ती कमी पडायची. मग देवांनी पण आपली शक्ती वाढवायला पाहिजे ना. मग तेव्हा इंद्रासह सगळेजण एकदा नर्मदेच्या काठी जाऊन आपले शक्तिकुंज वृद्धिंगत करावे असा विचार देवगुरु बृहस्पतींनी सांगितला. त्याप्रमाणे सर्व देव नर्मदेच्या काठी सर्व ऐश्वर्य भोग यांचा त्याग करून व्रतस्थ राहून तप करू लागले. आजपर्यंत यजमानाने केलेल्या यज्ञाच्या आविर्भागाने देवता बलवान होत असत. पण एवढ्या शक्तीने देवतांचे काम चालेल म्हणून दिव्य शक्तीने बलवान होण्यासाठी व दरवेळी येणाऱ्या स्वर्गातील दैत्यांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी बृहस्पतींनी सांगितलेला तपाचरणाचा विचार सर्व देवांना पटला. म्हणजे इतके दिवस काय होतं, इतके वर्ष मानव आपला आविर्भाग द्यायचा यज्ञातून आणि मग तो देवांना मिळायचा की देवांची शक्ती वाढायची. पण बऱ्याच वेळा हे राक्षस काय करतात, पहिले हातात सत्ता आली की यज्ञ याग बंद पाडतात. मग त्याला अतिरिक्त काहीतरी सपोर्टिव्ह सिस्टीम हवी ना. मग ती काय आहे तर तुम्ही स्वतः नर्मदेच्या काठी जाऊन तप केलं की तुमचं बल आपोआप वाढेल. मग सगळे आले तिथं देव आणि त्यांनी हे केलं, बृहस्पतींनी सांगितल्याप्रमाणे तपाचरण केलं. अतिश्रद्धेने नर्मदेला नमस्कार करून निराहारी राहून त्यांनी तीव्र तपाचरण केले. अशा कठोर तपामुळे आणि रोज केलेल्या नर्मदा जलाच्या अभिषेकाने महादेव प्रसन्न झाले. फलस्वरूप सर्व देवांना अनेक महासिद्धीसह अस्त्रे, शस्त्रे आणि घोर शक्ती प्राप्त झाल्या. त्यामुळे देवतांना स्वर्गसुखाची प्राप्ती आनंद घेता येऊ लागला. आणि स्वर्गसुख मिळायचं दरवेळी, स्वर्गात राहायचे. पण असुरांनी हमला केला की ते कधी शचीची कुंडलच पळून नेली, शची म्हणजे इंद्राणी, इंद्राची बायको, कधी इंद्राणीला पळून नेली, कधी त्या अप्सरा पळून नेल्या आहेत. मग आता स्वर्गाची प्राप्ती कायमस्वरूपी राहावी म्हणून देवांनी देखील तप केलं. सर्व देवांना शक्ती मिळाल्याने पुढे जे दुर्बल आहेत अशांना शक्ती मिळवण्याचे शक्तिपीठ व्हावे म्हणून या कोटीतीर्थाची स्थापना सर्व देवतांनी केली आहे. या दिव्यलिंगाचे पूजन, अर्चन, स्मरण, दान हे विशेष शक्ती प्रदान करणारे आहे. या कोटीतीर्थास देवतीर्थ असेही म्हणतात. हे कोटीतीर्थ दक्षिण तटावर, दुसरे उत्तर तटावर खेडीघाटजवळ, तर तिसरे उत्तर म्हणजे एक उत्तर तटावर खेडीघाटजवळ आहे, तिसरे उत्तर तटावर अमरकंटकाच्या जवळ आहे. अशी 3 ठिकाणी ही कोटीतीर्थ आहेत. इथे हा अध्याय 86 समाप्त. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. कुबेरादी तीर्थ महात्म्य वर्णन अध्याय 87. श्री मार्कंडेय म्हणतात, राजन, नर्मदेच्या उत्तर तटावर हे तीर्थ असलेल्या या दिव्य तीर्थाचा महिमा मी तुला आता सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. त्याचे सुयोग्य नियोजन करून नित्य कार्यासाठी लागणाऱ्या देवतांना नियुक्त केले. ठरवून दिलेल्या कार्याच्या संगतीप्रमाणे प्रत्येक देवता व्यवस्थित कार्य करू लागल्या.
परंतु या सृजन आणि संवर्धन कार्यात असुर हस्तक्षेप करून सदैव त्या व्यवस्थेत बाधा आणत असत. म्हणजे काय, ब्रह्मदेवाने सर्व देवतांना आपली आपली कार्य नेमून दिली, त्यानुसार ते लोक करत पण होते. पण झालं काय, असुर मध्ये आपला हस्तक्षेप करायचे आणि त्यामध्ये बाधा आणायचे सृजनाच्या कार्यामध्ये. हा प्रतिकार करण्यास देवतांची शक्ती वाया जाई. त्यामुळे सकारात्मक शक्ती नको त्या मार्गासाठी वापरून शक्ती व्यर्थ झाल्याने देवता निष्प्रभ ठरत. ऊर्जाही तयार करता येत नाही, तर ती अनेक माध्यमाने आणि साधनेने वाढवावी लागते. अर्थात त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अनेक वेळा राक्षसांनी युद्ध करून इंद्रासनावर स्वतः अधिष्ठित झाले. त्यामुळे सर्व देव आणि लोकपाल ब्रह्मदेवाला शरण गेले. त्यांनी चतुर्मुख ब्रह्माची मनोभावे स्तुती केली आणि आपले शल्य त्यांनी प्रजापिता ब्रह्मदेवासमोरच मांडले. ते ऐकल्यावर देवांना ब्रह्मदेव म्हणाले, ज्या सृष्टीची मी रचना केलेली आहे त्याच जीवाला दैनंदिन संघर्ष करावा लागतो. तो अटळ आहे. ज्याची शक्ती कमी होईल त्याची विटंबना होईल, हे आपणही लक्षात हिंदूंनी ठेवलं पाहिजे. आपली शक्ती कमी झाली की विटंबना आहे. आणि त्यांची शक्ती कशात आहे, तर प्रजावाढीमध्ये आहे. त्यांची प्रजा भारंभार वाढते आहे आणि आपले मात्र न सांगता एका मुलावर थांबत आहेत. आणि मी हॉस्पिटलला काम केलं होतं मालवणी एरियामध्ये, जो संपूर्ण मुस्लिम एरिया आहे. तिथं मिनिमम 4 मुलं असायची, मिनिमम. मॅक्झिमम किती पण 7, 8 कितीही असायची घरात त्यांची मुलं. आपण इथं जागं झालं पाहिजे. आपली शक्ती कमी झाली की विटंबना होण्याची शक्यता ब्रह्मदेवाने सांगून ठेवलेली आहे. शक्तीमुळेच लौकिक प्रतिष्ठा, स्वामित्व, राज्य, बोलण्यास किंमत, जीवनास स्थैर्य. हो म्हणतात ना, एकीचं बळ आहे. पण एकीला तुमची मेजॉरिटी पाहिजे ना. मेजॉरिटी कॅन डू ऑल थिंग्स. नुसती एकी धरून फायदा नाही. 10 माणसं एकी केली आणि त्यांचे 100 माणसांनी तुमच्यावरती एकदा हल्ला केला तर तुमची 10 माणसं एकी करून काही करू शकत नाहीत. तेव्हा हिंदूंनो, अजून तरी जागे व्हा. कारण आपल्याला जर पुढे टिकवायचं असेल आपली काय म्हणतात ती हिंदूंची मुळी, तर आपल्याला जागं झालं पाहिजे. आणि त्यासाठी पुढची जी तरुण पिढी आहे त्यांनी कमीत कमी 2 मुलं तरी जन्माला घालावी, असा मी हात जोडून तुम्हाला इथं विनंती करते आहे. थोडंसं विषयाच्या बाहेर होतं आहे, पण शेवटी धर्मासाठी आहे. धर्म टिकला तरच ही सगळी पुराणं आपल्याला टिकणार आहेत आणि वाचता पण येणार आहेत. असो, पुढे कंटिन्यू. त्या शक्तीमुळेच लौकिक प्रतिष्ठा, स्वामित्व, राज्य, बोलण्यास किंमत, जीवनात स्थैर्य, सुबत्ता, दृष्टी अनुरूप कार्यप्रणाली होण्यासाठी शक्तीची गरज असते. त्यासाठी प्रयत्न करून शक्ती वाढवा. शक्ती मिळवणे आणि दुष्टांचा प्रतिकार करणे, या हवं सज्जनांना अभय देणे, हेच शक्तिवान माणसाचे भूषण आहे. म्हणून तुम्ही सामर्थ्यवान बना. हे सामर्थ्य अर्जित करण्यासाठी नर्मदा तटावर जा. तेथे भगवती नर्मदेच्या कृपेने तुम्हास शक्ती मिळेल. ब्रह्मदेवाचा धन्यार्थ लक्षात घेऊन अष्टलोकपाल नर्मदा किनारी पोचले. ते अष्टभैरव आहेत ना, सृष्टीच्या आपल्या ज्या 8 दिशा आहेत, अष्टदिशा, त्या अष्टदिशाची ते रक्षण करतात. सृष्टीचं ते आपल्या रक्षण करतात. त्यांना अष्टपाल किंवा अष्टभैरव असं देखील म्हटलं जातं. तिचे पावन दर्शन होताच ते भैरव कृतार्थ झाले. नर्मदा मातेचे वैराग्याचे ऐश्वर्य पाहून त्यांना देखील तिचा हेवा वाटू लागला. आपण रत्न सोडून आजपर्यंत काचांचाच संग्रह केला असे त्यांना वाटू लागले. त्याचा खेद वाटू लागला आणि अति करुण मनाने नर्मदा मातेची दिव्य स्तुती त्यांनी केली आणि आपल्या विश्वाची सेवा करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून तिला प्रार्थना केली. विश्व कल्याणासाठी आम्ही सदैव तत्पर असावे. आम्हाला आमच्या शक्तीचा कधीही गर्व होऊ नये. सद्भक्ताचे रक्षण आणि खलांचे निर्दालन करण्याचा विवेक आणि तटस्थता आम्हाला प्रदान कर. म्हणजे काय, की आम्हाला आमच्या शक्तीचा गर्व नको. नाही तर बघा, शक्ती झाली की माणूस त्याच्या बळावर काही करायला पाहतो. तर नाही, चांगल्याचं रक्षण आणि वाईट लोकांचं खलनिग्रहण आहे ना, तसं ते. तर अशा सर्व लोकपालांनी नम्र प्रार्थना करून तिची करुणा भाकली. भक्तवत्सल नर्मदेने त्यांची प्रार्थना स्वीकारली. यम, अग्नी, वरुण, कुबेर, वायू इत्यादी लोकपालांनी 1000 वर्ष असे कठोर दिव्य तप केले. त्या तपावर प्रसन्न होऊन भगवान शंकराचे दर्शन घडले व त्यांनी काय वर मागितला, सदरक्षणाय खलनिर्दालनाय.
असं आहे. मग आम्हाला तसं तू दे, आमच्या शक्तीचा कधी आम्हाला गर्व नको. मग हे लोकपालामध्ये काय सांगितले त्यांनी, अष्टभैरव वेगळे, हे लोकपाल यम आहे, अग्नी आहे, वरुण, कुबेर, वायू, ह्या सगळ्यांनी 1000 वर्ष तप केलं आणि मग त्यांना शंकराचं दर्शन घडलेलं आहे. रुद्रमंत्रांनी देवांनी वेदस्तुती करून शिवमहिमा गायला. त्यावेळी शिव म्हणाले, हे लोकपाल, ब्रह्मसृष्टीतील महत्त्वाचे कार्य करणारे आपण देव आहात. कोणत्याही इच्छेसाठी आपण भोग सोडून हे कठोर तप का केले आहे? मग लोकपाल हे महत्त्वाचे आहेत ना, यम महत्त्वाचा आहे, अग्नी महत्त्वाचा आहे. शंकर म्हणाले, का तप करताय एवढं? लोकपाल म्हणाले, भगवन, आपण सर्वज्ञ आहात. आपल्या इच्छेने सर्व जग चालते, त्यामुळे आपल्याला माहीत नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. सततच्या आक्रमणामुळे राक्षसांनी विधात्याच्या सृष्टीत अडसर उत्पन्न केले. त्याचा परिणाम म्हणून आमच्या दैनंदिन व्यवहारावर झालेला आहे. तसेच सततच्या युद्धामुळे आमची शक्ती क्षीण झाली आहे. आपल्या कृपेने आम्हाला आपण दिव्य शक्तीचा लाभ द्यावा. भगवान शिवशंकर त्यांची ही व्यथा ऐकून म्हणाले, हे लोकपाल हो, माझ्या कृपेने तुम्हाला अनेक दिव्य अस्त्रे प्राप्त होतील, ती ग्रहण करा. असे म्हणून दिव्यासी अनेक अस्त्रे शंकराने त्यांना प्रदान केली आणि शिव अंतर्धान पावले. अतिहर्षित होऊन लोकपालांनी नर्मदेच्या काठी शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे प्रत्येकाच्या नावाने येथे एक शिवलिंग स्थापन झाले आहे. जे साधक या तीर्थाचे दर्शन घेतात त्यांना अष्टलोकपाल अनेक कार्यात येऊन मदत करतात. साधनेत निर्माण होणाऱ्या सूक्ष्म सृष्टीचा प्रतिकार स्वतः येऊन करतात. म्हणून साधकांना कोणताही अडसर येथे आला तर स्वतः सामोरे जावे लागत नाही. त्याला ध्येयाप्रत पोचवण्याचे काम सुलभ होते. पुढे या तीर्थाचे विशेष महात्म्य वाढले. येथे कुबेरास शिवशंकरांनी अक्षय भांडारी बनविले, म्हणून तो देवांच्या भांडाराचा प्रमुख झाला. त्यामुळे या स्थानाला कुबेर भांडार असे देखील म्हणतात. जे साधक अत्यंत भक्तीने या शिवलिंगाला तांदूळ, जल आणि वेदमंत्रयुक्त अभिषेक करतात, अर्पण करतात, त्याला कुबेर अपार संपत्ती प्रदान करतो. या तीर्थाला दक्षिण प्रयाग कर्नाळी असं म्हणतात. हे पवित्र तीर्थ बडौद्यापासून साधारण 70 किलोमीटर अंतरावरती आहे. उत्तर तटावरती स्थित आहे. राजन या तीर्थाची आणखीन एक कथा सांगतो, ती ऐक. राजा कण्व याने ब्रह्महत्या केली. स्त्री रूपात ते पाप त्याच्या माथी बसले. त्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी राजाने अनेक तीर्थे केली, स्नान, दान, पूजापाठ केले, परंतु स्त्रीरूप ब्रह्महत्या त्याला सोडेना. राजाला राजपुरोहिताने नर्मदा किनारी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिंडत हिंडत राजा चाणौद या गावाजवळ आला. जवळच वरंगना किंवा बोर व नर्मदा हे संगम आहे, वरंगना किंवा बोर नावाच्या नदीचा. त्या संगमावर आला. त्या संगमावर स्नानाला उतरताच स्त्रीरूप ब्रह्महत्या संगमाजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसले. राजन संगम पार करून कर्नाळी या क्षेत्री आला. तेथे त्याने सोमनाथाची सेवा केली. आता तुम्हाला आपल्याला पुराण म्हणलं की थोडं खोटं वाटतं ना, ऐक्यू वाटतं ना, पण बघा साक्षात गोष्ट आहे. माझीच मोठी बहीण होती, तिला ब्रह्मसंबंध लागला होता. अनेक वर्ष तो ती या शरीरात होता, त्याने तिचा पिछा केला होता. पण जेव्हा ते महाकालेश्वराच्या दर्शनाला गेले MP मध्ये, तोपर्यंत तिला जाणवत नव्हतं. पण राग, चिडचिड, सतत दुसऱ्याला त्रास देणे हा जो एक स्वभावच बनून गेला होता. तिथं गेल्यावर तिला जाणवलं की तो अजून आपल्या अंगात आहे, गेलाच नाही आपल्या शरीरातनं अनेक उपाय करून पण. आणि तिथं तो देवळाच्या बाहेर थांबला. बरं, तो आत आला नाही शंकराच्या पिंडी पुढं. आणि तिथं बाहेर नग्न असा हातामध्ये लिंग धरून थयथया नाचतोय असं तिला जाणवलं. म्हणजे अशा गोष्टी घडतात. मग पुन्हा बाहेर आल्यावर पुन्हा त्याने तिला धरलं नाही. तो त्या देवळाच्या ठिकाणीच थांबला आणि ती घरी आली असं तिने आम्हाला सांगितलेलं आहे, मोठ्या बहिणीने. काही दिवसांनी संगमापलीकडून निरोप आला की राजाला सांगा, तुझी बायको वाट पाहत आहे, लवकर ये. पण राजाने विचार करून गुरूंना सांगितले की माझे कुटुंब तर राजस्थानात आहे, ती इकडे कशी येईल? तेव्हा गुरूंनी सांगितले, तुझी ब्रह्महत्या स्त्री रूपात पलीकडे आहे, तिला इकडे येता येत नाही. तू पलीकडे गेलास की ती परत तुझ्या मानेवर बसेल. तेव्हा तू सोमनाथाची सेवा इथेच राहून जास्त कर. त्याप्रमाणे राजाने सेवा आणि जप वाढविला. तेव्हा ती ब्रह्महत्या जळून गेली. असे या कर्नाळी ठिकाणाचे महत्त्व आहे.
या ठिकाणी चंद्र, कुबेर, अग्निदेवता यांनी तपश्चर्या केली. वरंगना ही अश्वमेध यज्ञातून उगम पावलेली नदी. राजाने यज्ञ केला होता, त्यामुळे वरंगना नर्मदा यांच्या संगमाचे फार महत्त्व वाढले. सत्यनारायण मंदिर. बडोद्याचे सरकार श्री खंडेराव गायकवाड यांच्या बहिणीने येथे सुंदर मंदिर बांधले. सत्यनारायण आणि गरुड मूर्ती या अतिशय सुंदर आणि बघण्यासारख्या आहेत. जुना सोमनाथ. याची स्थापना चंद्रदेवाने केली. नर्मदा किनारी हे सर्वात जुने मंदिर आहे, त्याला जुना सोमनाथ असे म्हटले जाते. अजून तेथे गया गदाधर. भगवान विष्णूंची अशी चतुर्भुज मूर्ती आहे. समोरच अष्टपाऊले आणि पाद आहेत, म्हणजे पायाचे ठसे आहेत. त्या ठिकाणास गया मानतात. येथे श्राद्ध कर्म केले जाते. तर प्रत्यक्ष जी गया आहे, आम्ही जाऊन आलो आहे तिथे पण, तर इतर ठिकाणी जर आपण श्राद्ध केलं तर मंदिराच्या बाहेर त्याचे पिंड जिथं जवळ तलाव आहे, पाणी आहे, तिथे समर्पित केले जातात. परंतु गयेमध्ये प्रत्यक्ष विष्णूचं मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये पावलं आहेत विष्णूची. थोडक्यात मंदिर म्हणजे मूर्ती नाही, पावलं आहेत. आणि आपण जे पिंड पाडतो पूर्वजांचे, तर त्याचं पिंडदान त्या पावलावरती जाऊन करायचं. मग तिथल्या भटजीने आम्हाला सांगितलं की आता तुम्ही केलंत ना, तर तुमचे सगळे पूर्वज गतीला पोहोचले, आता तुम्हाला पुन्हा काही पिंडदान करण्याची गरज नाही आहे. तसंच इथं विष्णूची मूर्ती आणि पावलं आहेत समोर. मग इथं त्याला दक्षिण गया असं मानलं जातं. सोमनाथ. चंद्राने शापमुक्त होण्यासाठी येथे तपश्चर्या केली. हे पहिले सोमनाथ लिंग आहे. दुसरे बडोचला, तिसरे सोरठी सोमनाथ. गायत्री मंदिर. येथे 24 तास हवन चालू असते, अखंड धुनी असते. गायत्री देवीचे मंदिर आणि मूर्ती खूपच सुंदर आहे. कुबेर भांडारी. हे कुबेराने स्थापन करून या शिवलिंगाची खूप साधना केली. अग्निदेवाने शापमुक्त होण्यासाठी येथे पावकेश्वर नावाने शिवलिंगाची स्थापना केली. अग्नीचे दुसरे नाव पावक आहे ना, त्यानं त्या नावाने केलं. तपश्चर्या करून तो अग्निशापमुक्त झाला. मोरनी संगम. हंसारूढ आश्रमासमोर नर्मदा पात्रात हा संगम आहे. या दोन नद्या नसून हनुमंतेश्वर हे अग्नितीर्थ आहे. अग्नितीर्थापर्यंतचा नर्मदेचा जो प्रवाह आहे त्यालाच मोरनी संगम म्हणतात. म्हणजे आपण साधारणतः संगम म्हटलं की दोन नद्या किंवा कुठलं तरी दोन ठिकाणचं पाणी एकत्र येतं असं म्हणतात, पण इथं तसं नाही आहे. तर हनुमंतेश्वरापासून अग्नितीर्थापर्यंतचा जो नर्मदेचाच भाग आहे त्याला मोरनी संगम म्हटलं जातात. कदाचित ह्या काठावर पूर्वी मोर आणि मोरनी खूप असतील. असा कुबेरादी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा जो अध्याय आहे तो येथे संपूर्ण झाला. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 88. शिरसिरी घाट, दुधी नदी आणि दक्षिण तट. दुधी नदी हनुमंताच्या आईच्या अर्थात अंजनी मातेच्या दिव्यस्थानातून उत्पन्न झाली आहे असे म्हणतात. ज्यावेळी श्रीराम प्रभू रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवून आपल्या दिव्य पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत चालले असता रस्त्यात त्यांना किष्किंधा नावाचा पर्वत लागला. श्रीराम प्रभूच्या विमानात हनुमानजी होतेच. किष्किंधा पर्वताकडे पाहून हनुमानजी श्रीराम प्रभूंना म्हणाले, हे प्रभो, येथून जवळच अंजना पर्वत असून माझी आई त्या पर्वतावरती राहते. आपली आज्ञा असेल तर मी त्वरित आईचे दर्शन घेऊन येतो. तेव्हा श्रीराम प्रभू हनुमंताला म्हणाले, हनुमंता, मोठा स्वार्थी आहेस. तू एकटाच आईचे दर्शन करावयात जाणार आणि आम्ही काही आईच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा नाही. तू एकटाच आईच्या दर्शनाचा लाभ घेणार की काय? आम्ही सर्वजण अंजनी मातेच्या दर्शनाला येणार आहोत. श्रीराम प्रभूचे हे आपल्या आईप्रती असलेले प्रेम पाहून हनुमंताचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. श्रीराम प्रभूचा संकेत होताच ते दिव्य पुष्पक विमान अंजना पर्वतावर उतरले. विमान खाली उतरताच त्या पर्वतावरच्या सर्व वानरांनी भुभुक्कार करून श्रीरामप्रभूचे दिव्य स्वागत केले. आपल्या दिव्य चिरंजीवाकडे आणि श्रीरामप्रभूकडे पाहून अंजनी मातेला प्रेमाचे भरते आले. हनुमंताने आईला साष्टांग नमस्कार घातला. अंजनी मातेने आपल्या प्रिय पुत्राला अतिप्रेमाने मांडीवर घेतले आणि
आपल्या लाडक्या पुत्राचे चुंबन घेतले. आता तुम्ही म्हणाल एवढा मोठा हनुमंत पराक्रमी गाजवणारा अजून आईच्या मांडीवर कसा बसतो आणि आई त्याचं चुंबन घेते? तर ते तसं असतं. हनुमंत बालरूप पण तेवढं धरत होते आणि मोठं भीमरूपी महारुद्रा पण ते होते. तसं आईच्या मांडीवर बसायचं तर बारकंच रूप धरलं पाहिजे, ते हनुमंताने धरलं. नंतर श्रीराम जानकीने लक्ष्मणासह अंजनी मातेला नमस्कार केला. तेव्हा अंजनी मातेने हनुमंताला विचारले, बाळ हे कोण आहेत? आईचा हा प्रश्न ऐकून हनुमंताच्या स्वारीने स्मितहास्य केले आणि म्हणाले, आई, हे माझे प्राणप्रिय स्वामी असून दशरथ राजाचे सर्वात मोठे पुत्र आहेत आणि ही देवी त्यांची धर्मपत्नी आहे, असे सांगून नंतर लक्ष्मणाकडे बोट दाखवून हनुमंत म्हणाले, हे श्रीराम प्रभूंचे बंधू आहेत, असे सांगून हनुमंताची स्वारी पुढे म्हणाली. वडिलांच्या इच्छेनुसार श्रीराम प्रभू 14 वर्ष वनात राहिले. वनात राहत असताना श्रीरामाच्या पत्नीला दुष्ट रावणाने पळवून नेले. तेव्हा या श्रीराम प्रभूंनी सुग्रीवाशी मैत्री केली. सुग्रीवाने पृथ्वीवरच्या सर्व वानरांना एकत्रित केले. नंतर नल नील यांच्या साह्याने महासागरावर पूल बांधला. त्या पुलावरून सर्व वानर सेनेसह श्रीराम प्रभू लंकेत पोचले. तेथे राक्षसांचे आणि वानर सैन्यांचे जोरदार युद्ध झाले. नंतर राम रावण युद्ध झाले आणि श्रीराम प्रभूकडून त्या दुष्ट रावणाचा वध झाला. आता आम्ही सर्वजण महामाया जानकीसह अयोध्येला चाललो आणि मध्येच तुझ्या दर्शनासाठी आम्ही येथे आलो आहोत. ही संक्षिप्त माहिती ऐकून अंजनीने आपल्या मांडीवरून हनुमंताला दोन्ही हाताने उचलले आणि दूर फेकले. त्याची आई पण किती शक्तिवान होती बघा, शेवटी हनुमानाची आई होती, तिच्याकडनंच त्याला शक्ती मिळालेली ना. तिने दिलं दूर फेकून त्याला. मग आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं ना, असं का झालं, काय केलं? मग अंजनी माता क्रोधाने डोळे लाल करून हनुमंताला म्हणाली, तू अंजनीचा मुलगा आहेस असे म्हणून घेण्यास बिलकुल योग्य नाहीस. तू माझ्या दुधाचा अपमान केला आहेस. अरे मूर्खा, एवढ्याशा लहान गोष्टीसाठी तू आपल्या स्वामींना किती कष्ट दिले. तू माझे शक्तिशाली दूध प्याला आहेस. कसपटा समान असलेल्या त्या रावणाला मारण्यासाठी श्रीराम प्रभूंना तू असताना किती कष्ट घ्यावे लागले. अरे तू मनात आणले असतेस तर लंकेसहित रावणाला उचलून रामाच्या चरणी घातले असतेस. तू माझ्या दिव्य दुधाला कलंक लावला आहेस. अंजनी मातेचे संभाषण ऐकून लक्ष्मणाला खूप हसू आले. लक्ष्मण मनातल्या मनात विचार करू लागले, या म्हाताऱ्या माकडीनीला आपल्या दुधाचा केवढा अभिमान आहे. अशी हिच्या दुधामध्ये काय विशेषता आहे बघा. आता हनुमानाने अख्खं युद्धच हनुमंतामुळे जिंकलंय. हनुमानाने एवढ्या गोष्टी, एवढे पराक्रम केले, तर लक्ष्मणाला वाटतं असा काय हिच्या दुधामध्ये पराक्रम आहे किंवा असं त्याने मोठं काय केलं. लक्ष्मणाचा हा विचार त्याच्या हसण्यावरून अंजनी मातेने ओळखला. लक्ष्मणाचा भाव तिने बरोबर जाणला आणि म्हणाली, या छोट्या राजकुमाराला माझ्या दुधाच्या शक्तीवर विश्वास नाही. आता माझ्या दुधाचा प्रभाव पहा. असे म्हणून अंजनीने आपल्या स्तनातून दिव्य दुधाची धार सोडली. तर काय आश्चर्य, त्या दुधाच्या धारेने मोठे रूप धारण केले आणि अनेक मोठमोठ्या पर्वतांना फोडत ती नर्मदा मैयाला जाऊन मिळाली. यालाच दुधी संगम म्हणतात. अंजनी मातेच्या दुधाचा प्रभाव पाहून प्रतापशाली श्रीराम म्हणाले, हे अंजनी माता, तुझ्या दुधाचा महान प्रभाव आहे, महान प्रताप आहे. हनुमंताने तुझे दूध प्याले, त्यामुळे हनुमानजी तर सर्व काही करण्यास समर्थ होते. लंकेसहित रावणाला समुद्रात फेकण्याची शक्ती देखील हनुमंताजवळ आहे. परंतु हे माता, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले असते तर मला कोणी विचारले नसते. आता मला सांग, रामायण कसे घडले असते? त्या निमित्ताने मला दिव्य लीला करता आली. माझ्या दिव्य लीलांचा आदर्श सर्व संसारात उपयोगी राहील. रामलीला जगाला निदर्शनास आणून देण्यासाठी हनुमंताने हे साहस केले नाही. मीच त्याला तसे करण्यापासून परावृत्त केले होते. तेव्हा हे अंजनी माते, तू आपल्या हे दिव्य पराक्रमी पुत्रावरती रागावू नकोस. त्याच्यावर प्रेम कर, त्याला पूर्ववत आपल्या मांडीवर घे, जवळ घे. श्रीरामाचे हे दिव्य भाषण ऐकून अत्यंत प्रेमाने अंजनी मातेने त्याला आपल्या मांडीवर बसवले. अशी ही दुधी नदीची दिव्य कथा आहे. ही कशामधनं आणली यांनी? ब्रह्मचैतन्य दासांचे आत्मकथन पान नंबर 631, तिथून ही कथा त्यांनी घेतली आहे. अशी ही दिव्य दुधी नदी आजही दक्षिण तटावर सिरसिरी घाटावर पाहावयास मिळते. या नदीचे पाणी दुधासारखे पांढरे दिसते, म्हणून दुधी हे नाव तिला एकदम सार्थ आहे.
अशा रीतीने इथे अध्याय 88 पण संपला आहे. हो, एकंदरीत 4 अध्याय आज आपण केलेले आहेत. 85 ते 88 असे 4 अध्याय आपण इथे समाप्त केलेले आहेत. नर्मदे हर.